मोठी बातमी आहे। या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न लागू करण्याची घोषणा आहे। या निर्णयामुळे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे विरोधकांच्या निशाण्यावर आलेले आहेत। अचानक हा निर्णय नेमका कुठून आला असा सवाल सुप्रिया सुळे यांनी विचारलाय, तर भुसेंचा शिक्षणाची काय संबंध अशी टीका संजय राऊत यांनी केलेली आहे। मोठी बातमी आपण बघतोय। शैक्षणिक वर्षापासून पहिलीसाठी सीबीएसई पॅटर्न राबवला जाणार अशी माहिती सध्या तरी मिळते। कॉमस्कोर नुसार आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। हे घाईघाईनी सीबीएसई बोर्ड आणण्याचं कारण काय? 3 प्रश्न मेन। मराठी भाषेचं काय होणार, एसएससी बोर्डाचं काय होणार आणि शिक्षकांची तयारी सरकारने सीबीएसई बोर्डासाठी करून घेतलेली आहे का? हे 3 अगदी मूलभूत प्रश्न आहेत। आणि मी ॲज अ मॅटर ऑफ फॅक्ट मी आता दादा भुसेंना कॉन्टॅक्टही करायचा प्रयत्न केला आहे, कारण का मलाही समजून घ्यायचं आहे की एकदम निर्णय आला कुठून। आम्ही तर कधी ऐकलं पण नाही, ध्यानीमनीही नव्हतं। नॉर्मली 3-4 बोर्डाचे ऑप्शन्स असतात आणि त्याप्रमाणे शिक्षण चालू होतं, कोणीच काही म्हणत नव्हतं त्याच्यात। या सरकारला तरुणांच्या भविष्याची काही चिंताच नाही आहे। दादा भुसे यांच्या शिक्षणाशी काय संबंध आहे हा साधा प्रश्न आहे माझा। शिक्षण क्षेत्रामध्ये किंवा अर्थक्षेत्रामध्ये काम करणारे मंत्री त्या क्षेत्रातले तज्ज्ञ असावे लागतात, हा आतापर्यंतचा अनुभव आहे। पण गेल्या काही वर्षामध्ये शिक्षण खातं त्याच्यावर नेमलेल्या ज्या व्यक्ती असतात त्यांना ती शिक्षा वाटते। म्हणजे मला याच्यावर बोलायचंच नाही।